नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। ग्रामपंचायतची रणधुमाळी आता काही दिवसांवरती सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवरती आपण फलटण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय। आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटेसे गाव असलेल्या सोनवडी खुर्द या गावाचा आपण आढावा घेणार आहोत। सोनवडी खुर्द गावाचा विचार केला तर या गावाचे मतदान 950 इतके मतदान आहे। गतवेळी झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकी प्रामुख्याने 2 राजगटांतर्गत झाली होती। यामध्ये एका राजगटाने 4 जागा तर दुसऱ्या राजगटाने 3 जागा जिंकल्या होत्या। यावेळेस मात्र सोनवडी गावाचे सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण असे निघाले असतानाच छोट्याशा गावामधून ढिगभर इच्छुक असल्याची चर्चा सध्या गावामध्ये आहे। जेमतेम 950 मतदान असलेल्या या गावामध्ये भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर राजेगट शिवसेना, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्ष आदी पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत। नुकत्याच झालेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये या गावाला भारतीय जनता पक्षाने लक्ष्मण सोनवलकर यांच्या माध्यमातून उमेदवारी दिली होती आणि या निवडणुकीमध्ये जवळपास 257 मतांचं मताधिक्य हे भारतीय जनता पक्षाला जिल्हा परिषद पंचायत समितीला मिळालं होतं। तर जिल्हा परिषदच्या उमेदवारालाही तब्बल 100चं मताधिक्य या गावामधून मिळालं होतं। यामुळे आगामी होणारी ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये या गावातील थेट सरपंच पदासाठी काटेकी टक्कर होणार का याबाबतच्या चर्चा आतापासूनच रंगू लागल्या आहेत। प्रामुख्याने थेट सरपंच पदासाठी या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इच्छुकांच्या संख्या जर आपण पाहिली तर मोठी संख्या या ठिकाणी आहे। प्रामुख्याने पुन्हा एकदा या ठिकाणी लक्ष्मण सोनवलकर हे रिंगणात उतरणार का हे महत्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर परशुराम सोनवलकर, त्याबरोबरच बापूराव सोनवलकर, विजय सोनवलकर, त्याचबरोबर संदीप सोनवलकर, अजित शिंदे, त्याचबरोबर सचिन सूर्यवंशी, शरद सोनवलकर, रामहरी सोनवलकर, रमाकांत सूर्यवंशी, अक्षय चतुरे, सचिन चव्हाण, अमोल पवार, संतोष शिंदे, गणेश सूर्यवंशी, अमित सोनवलकर आदी कार्यकर्त्यांची नावे प्रामुख्याने सध्या तरी थेट सरपंच पदाच्या स्पर्धेत असल्याचं चर्चा गावामध्ये आहे। यामधून प्रत्यक्ष रिंगणात किती उमेदवार उतरणार हेही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे। या गावातील प्रत्येक निवडणुकीमध्ये सातत्याने चुरशीचा सामना होत आलेला आहे। विधानसभेला जर आपण पाहिलं तर तब्बल 25 ते 30 मतांचं मताधिक्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सचिन पाटील यांना मिळाली होती आणि याचमुळे प्रामुख्याने पुन्हा एकदा ही जी निवडणूक होती ते अतिशय चुरशीची आणि काटेकी टक्कर होणार का। त्याचबरोबर थेट सरपंच पदाच्या रिंगणामध्ये 3-4 उमेदवार उतरणार का, कारण या गावामध्ये युवकांची संख्या मोठी आहे आणि निर्णायक आहे। प्रामुख्याने युवक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावरती आहेत। यामुळे येथील पुन्हा एकदा निवडणूक ही चुरशीची होणार का। सध्या तरी इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे आणि या निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे। मात्र या ठिकाणी असलेला भारतीय जनता पक्ष, त्याचबरोबर राजेगट शिवसेना आणि दुसरे राजगटामध्ये काही अंतर्गत गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष गट आणि राष्ट्रीय समाज पक्ष अशा प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत। भरत सोनवलकर हेही या ठिकाणी इच्छुक आहेत। याबरोबरच कोणाकोणाची युती होते किंवा गटबाजी चव्हाट्यावरती येते का हेही अतिशय महत्वाचं ठरणार आहे। कारण सर्वसाधारण सरपंच पद असल्यामुळे अनेकांच्या या ठिकाणी अपेक्षा वाढलेल्या आहेत। थेट सरपंच पदासाठी या ठिकाणी 3 ते 4 उमेदवार रिंगणात उतरू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। तुम्हाला काय वाटतं? सोनवडी खुर्द येथील ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा
बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन ग्रामपंचायतचं. तोपर्यंत धन्यवाद.